नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला येणारे काही संभाव्य क्वेश्चन आणि प्रीवियस इयर क्वेश्चन हे बघणार आहोत। आणि प्लीज मित्रांनो, आतापर्यंत आपण 3-4 व्हिडिओ घेतलेले आहे। आता आजचा व्हिडिओ 5वा आहे। बघा, क्वेश्चन नंबर 1, ब्रॉड गेज यामध्ये दोन रुळांमधील अंतर किती असते? 1676 मिमी असते। 1676 मिमी असते। नॅशनल केमिकल लॅबोरेटरी याचे ठिकाण कुठे आहे मित्रांनो? कुठे आहे? हे पुणे या ठिकाणी आहे। पुणे या ठिकाणी। गोदावरी नदीचा उगमस्थान कुठे होतो? त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो। त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी। गोदावरी नदीची लांबी किती आहे? 668 किलोमीटर। 668 किलोमीटर। औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? हे हिंगोली जिल्ह्यात आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये, हे मराठवाड्यामध्ये। महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कुठे आहे? बेलापूर अहमदनगर या ठिकाणी। बेलापूर अहमदनगर या ठिकाणी। संत ज्ञानेश्वर याचे जन्मस्थान कुठे आहे? आपेगाव छत्रपती संभाजीनगर। आपेगाव छत्रपती संभाजीनगर मध्ये संत ज्ञानेश्वरचे जन्मस्थान आहे। संत कालिदासने मेघदूत काव्य कुठे लिहिले आहे? कुठे लिहिले? रामटेक या ठिकाणी। रामटेक या ठिकाणी। कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये। कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर ठिकाणी आहे। नागपूर या ठिकाणी। भंडारदरा कोणत्या जिल्ह्यात आहे? हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये। भंडारदरा धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। शिवाजी विद्यापीठ कुठे आहे? हे कोल्हापूर या ठिकाणी आहे। शिवाजी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? हे कोल्हापूरमध्ये आहे। भारतातील झिरो मेल कुठे आहे? हे नागपूर या ठिकाणी। महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी। विदर्भाचे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? हे चिखलदरा आहे। चिखलदरा। चिखलदरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अमरावतीमध्ये आहे। अमरावतीमध्ये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कुठे आहे? हे नागपूर या ठिकाणी। नागपूर या ठिकाणी। महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? हे गडचिरोली जिल्हा आहे। गडचिरोली जिल्हा। समृद्धी कॉरिडॉर कोणत्या दोन शहरांना जोडतो? मुंबई व नागपूर या दोन शहरांना समृद्धी कॉरिडॉर हा प्रकल्प जोडतो। किनारपट्टीचा प्रदेश साधारण कोणत्या प्रकारची वने आढळतात? कोणती आढळतात? कांदळवन, दलदल वने आढळतात। कोणती खाडी आहे महाराष्ट्र राज्याची व कोकण किनारपट्टीची अगदी दक्षिणेकडील टोक आहे? कोणती आहे? तेरेखोल नदी आहे। तेरेखोल नदी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ब्रीदवाक्य कोणती आहे? कोणती आहे? प्रवाशांच्या सेवेसाठी। प्रवाशांच्या सेवेसाठी। महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली आहे? कोणत्या धावली आहे? पुणे आणि अहमदनगर या मार्गावर धावलेली आहे। कृष्णा व डॅड्यास या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे। कोणत्या नदीचा? वारणा नदीचा। वारणा नदीचा। महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हे नाशिक या ठिकाणी। नाशिक या ठिकाणी। महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हे नाशिक या ठिकाणी आहे। वाशिम जिल्ह्यातून जाणारी नागपूर औरंगाबाद महामार्गाचा क्रमांक कोणता आहे? हे 207 आहे। 207 नॅशनल हायवे। महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? हे कळसुबा आहे। कळसुबा आहे। कळसुबाची लांबी किती आहे? 1646 मीटर आहे। 1646 मीटर। कळसुबाची कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अहमदनगर या ठिकाणी। अहमदनगर या ठिकाणी। महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? ही नर्मदा नदी आहे। नर्मदा नदी। याची लांबी किती आहे नर्मदा नदीची? 54 किलोमीटर आहे। 54 किलोमीटर। हे कोणत्या जिल्ह्यातून धावते? हे नंदुरबार जिल्ह्यामधून धावते। नंदुरबार जिल्ह्यामधून। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणलं तर गोदावरी नदी। नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे। अहिराणी ही भाषा महाराष्ट्रातील कोणत्या भागात बोलली जाते? कोणत्या बोलली जाते? उत्तर महाराष्ट्रामध्ये बोलली जाते। अहिराणी भाषा ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? उत्तर महाराष्ट्रात। महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे धावते? कोणती धावते? वैनगंगा। वैनगंगा। वैनगंगा कोणत्या दिशेला धावते मित्रांनो? ही दक्षिण दिशेला धावते। दक्षिण दिशेला। ही गोदावरी नदीची उपनदी आहे वैनगंगा।
दक्षिण महाराष्ट्रातील कोणते भाग हे यंत्रमागेचा प्रमुख केंद्र कोणते आहे? हे इचलकरंजी आहे, इचलकरंजी या ठिकाणी. मुंबई हाय बॉम्बे हे नाव कोणत्या खनिज उत्पन्नाशी निगडित आहे? कोणत्या निगडित आहे? पेट्रोलियमशी संबंधित आहे, पेट्रोलियम. पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? हे ठिबक सिंचनाने पाण्याची बचत होत असते. सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला आहे? कोणते आहे? रत्नागिरी जिल्ह्यामधून. रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग 1 मे 1981 ला निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरांमधून सुरू झाला आहे. कुठे? मुंबई ते ठाणे, मुंबई ते ठाणे. महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? हे नागपूर या ठिकाणी आहे, नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? हे जायकवाडी प्रकल्प आहे, जायकवाडी प्रकल्प. हे कोणत्या नदीवर आहे? हे गोदावरी नदीवर आहे, गोदावरी नदी. जायकवाडी धरण कुठे आहे? हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. एकूण अभयारण्य किती आहेत? एकूण 6 आहेत, 6. हे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, 6 कोणते कोणते अभयारण्य आहे ते. रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये. रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? हे इंद्रावती नदीवर आहे, इंद्रावती नदीवर. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सांगा मित्रांनो. ही गोदावरी नदीची उपनदी आहे. विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रदेश कोणत्या 2 प्रशासकीय विभागात आहे? कोणत्या आहे तो? नागपूर आणि अमरावती या 2 प्रशासकीय विभागामध्ये विदर्भ हा गणला जातो. नागपूर हे शहर कोणत्या नदीवर बसलेले आहे? हे नाग नदीवर बसले आहे, नाग नदीवर नागपूर शहर बसलेले आहे. आशियातील सर्वात मोठ्या पंचायती औद्योगिक वसाहत कोणती आहे? बुट्टीबोर नागपूर या ठिकाणी, बुट्टीबोर नागपूर या ठिकाणी. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यामध्ये बसलेले आहे? कोणते आहे? दामोदर खोरे, दामोदर खोऱ्यामध्ये दगडी कोळशाची खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण दामोदर खोऱ्यामध्ये पसरलेले आहे. ॲल्युमिनियम डॅडॅश हे खनिज पासून मिळाले आहे. कोणते मिळाले आहे? बॉक्साईट पासून मिळाले आहे, बॉक्साईट. कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? हे किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे, किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाळा हे कुठे आहे मित्रांनो? हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. शिवाजी विद्यापीठ स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? 1962 साली, 1962 साली. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे कोल्हापूरमध्ये आहे, कोल्हापूर. दूधगंगा हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? हे राधानगरी, राधानगरी. भारतातील हे पहिले अणुविद्युत केंद्र उभारण्यात आले. कुठे? तारापूर, तारापूर. तारापूर कुठे आहे मित्रांनो? ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी डॅडॅचा वापर केला जातो. कोणता केला जातो? हायग्रोमीटरचा वापर केला जातो, हायग्रोमीटर. पंढरपूर शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? हे भीमा नदीसाठी वसले आहे, भीमा नदीसाठी. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर किती आहे? सालेर आहे, सालेर. सालेर कुठे आहे मित्रांनो? हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्याची लांबी किती आहे? 1567 मीटर, 1567 मीटर. हॉटेल येथील प्रसिद्ध हमानपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये. सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? हे द्राक्षाचे वाण आहे, द्राक्षाचे. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण दररोज असे व्हिडिओ बनवत आहोत. आजचा 5वा व्हिडिओ आहे, हे बघत राहा व्हिडिओ फक्त. महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना भेटलेली आहे आणि कोणत्या राज्यांना 6 राज्यात समावेश होत नाही? कोणत्या होत नाही? आंध्र प्रदेशला होत नाही, आंध्र प्रदेश. कोणते कोणते आहेत? मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दमणदीप हे 6 राज्य आणि गुजरात हे 6 राज्य लागून आहेत. डॅडॅशच्या राज्यास महाराष्ट्राचे राज्य प्राणी म्हणून गणले जाते. कोणते? शेकरू याला महाराष्ट्राचे राज्य प्राणी म्हणून गणले जाते.
महाराष्ट्रातील कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र आहे? कुठे आहे? हे तुर्भे या ठिकाणी आहे, तुर्भे या ठिकाणी. ही डॅडॅस जमात मेळघाट डोंगरामध्ये बहुसंख्य राहते. कोणती राहते? कोरकू ही जमात असते. कोरकू ही आदिवासी जमात असते. महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता आहे? हे मराठवाडा आहे, मराठवाडा. मराठवाड्यात एकूण जिल्हे किती आहेत? एकूण 8 आहेत. तालुके किती आहेत? एकूण 76 तालुके आहेत. महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? हा पालघर जिल्हा आहे, पालघर. 1 ऑगस्ट 2014 पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ठाण्यामधून. मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पन्नाशी निगडित आहे? हे पेट्रोलियमशी संबंधित आहे, पेट्रोलियम. कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग कोणता ठरतो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4B हा सर्वात लहान महामार्ग ठरतो. बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डॅडॅशच्या काळा कसलदार जमिनीतून कापसाचे व ऊसाचे चांगले पीक मिळते. कोणते मिळते? हे रेगूर मृदापासून मिळते, रेगूर मृदा. महाराष्ट्राच्या बहुतेक भागात डॅडॅस प्रवाह आढळते. कोणते आढळते? वृक्षाकार आढळते, वृक्षाकार. जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? किती तालुके आहेत? एकूण 8 तालुके आहेत, 8 तालुके. ब्रह्मदेशाचे थिंबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, रत्नागिरी जिल्ह्यात. ब्रह्मदेशाच्या थिंबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारधरण धरण डॅडॅशच्या दरम्यान टेकड्या पसरले आहे. कोणते पसरलेले आहे? हे कळसुबाई आणि बालेश्वर हे टेकड्या पसरलेले आहेत. पुनर्रोपण पद्धत डॅडॅश या पिकांच्या लागवडीत वापरतो. कोणते वापरतो? भात या पुनर्रोपण पद्धतीचा वापरला जातो. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? नाशिक या ठिकाणी, नाशिक या ठिकाणी. आणि पुढचा कधी भरणार आहे? 2027ला, 2027 महाराष्ट्रात कुंभमेळा भरला जातो 2027ला. नवयुगात राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग खडकापासून बनलेला आहे. कोणता बनलेला आहे? बेसाल्ट खडकापासून बराचसा भाग खडका बसलेला आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. धुळे हे शहर कोणत्या नदीखाली वसलेले आहे? हे पांझरा नदीखाली वसलेले आहे, पांझरा नदीखाली वसलेले आहे. उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे? हे भीमा नदीवर आहे, भीमा नदीवर. उजनी धरण हे कुठे आहे मित्रांनो? हे सोलापूर या ठिकाणी आहे. आशियातील सर्वात जास्त क्षमतेने पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कुठे आहे? हे ब्रह्मणवेल आहे, ब्रह्मणवेल. माळशेज घाट हे कोणत्या महामार्गावर आहे? अहमदनगर ते कल्याण, अहमदनगर ते कल्याण. कोणते ठिकाण हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले नाही? नेवासे वसलेले आहे, नेवासे. महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2024 तयार करण्यात आलेले 36व्या जिल्ह्याचे नाव काय? पालघर आहे, पालघर जिल्हा. कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही? ही पंचगंगा आहे, पंचगंगा ही भीमा नदीची उपनदी आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता आहे? हा सालेर किल्ला आहे, सालेर. याची लांबी किती आहे? 1567 मीटर. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. महाराष्ट्रातील कोणता पर्यटन जिल्हा म्हणून सर्वप्रथम घोषित करण्यात आला आहे? सिंधुदुर्ग हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. इंडिया गेट हे कोणत्या शहरामध्ये आहे? दिल्लीमध्ये आहे, दिल्ली. आणि गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? हे मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ही गोदावरी नदी आहे. आणि सगळ्यात लहान म्हणलं तर नर्मदा नदी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई, कळसुबाई. कसा मी हसतो याची ट्रिक आहे, लक्षात राहू द्या. कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही? हे सातपुडा नाही, सातपुडा. हे कुठे आहे? हे मध्य प्रदेशमध्ये आहे. सालेर मुलेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सालेर मुलेर हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखला जातो? गोंदिया जिल्ह्यात ओळखला जातो. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखला जातो? गोंदिया जिल्ह्यात ओळखला जातो.
महाराष्ट्र हा कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो. आणि आंबोली हे ठिकाण कुठे आहे? हे पण कोकणामध्येच आहे. महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? हे लावणी आहे, लावणी. भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे? हे डाळिंबची आहे, डाळिंब. भगवा ही कोणत्या जातीची आहे? डाळिंबची आहे. कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतातील हरित क्रांतीची यशस्वी झाली आहे? कोणती झाली आहे? गहू आणि भात, गहू आणि भात. दारू गोळा बनण्याचे कारखाने कुठे आहे? हे खडकी या ठिकाणी आहे, खडकी या ठिकाणी. कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व परिसरात होत नाही? कोणत्या होत नाही? गंगापूर धरणामुळे. हे गंगापूर धरण कुठे आहे? हे नाशिक धरण, नाशिकमध्ये आहे, नाशिक. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी हे कुठे आहे? हे कोणत्या शहरात आहे? पुणे शहरात आहे, पुणे या शहरामध्ये आहे. जांबा मृद्धी प्रामुख्याने डॅडॅस व डॅडॅस जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आढळते? रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जागी जांभी मृदा आढळते. भारतातील सर्वात लहान राज्याची सीमा कोणत्या राज्यात सीमेत लागणार नाही? हे तेलंगणा राज्यात नाही, तेलंगणा. तेलंगणा कोणते कोणते जिल्हे लागून आहेत? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यात, या 4 जिल्ह्याची तेलंगणा राज्याला सीमा लागून आहे. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगा, कोणती आहे? वर्धा आणि वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा ही उपनद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. मेळघाट, पैनघाट हे 2 स्वाभाविक विभाग कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? हे अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतात, अमरावती जिल्ह्यामध्ये. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? हे नाथसागर आहे, नाथसागर. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? एकूण 6 आहेत, 6. कोणते कोणते आहेत मित्रांनो? सांगा तुम्ही, कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्या सुमारे किती आहे? 121 कोटी आहे, 121 कोटी. आणि महाराष्ट्राची किती आहे? 11,23,09,72 एवढी आहे, लक्षात राहू द्या मित्रांनो. सिंधुदुर्ग किल्ला कुठे बांधण्यात आला? हे सन 1664 मध्ये बांधण्यात आला, 1664 मध्ये. कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागत नाही? कोणत्या जिल्ह्यात लागत नाही? रायगड जिल्ह्यात लागत नाही, रायगड जिल्ह्याची. रिडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे? हे वेगुर्ली या ठिकाणी आहे, वेगुर्ली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोठे नगर परिषद नाही? हे देवगड या ठिकाणी आहे, देवगड. तिलारी हे धरण सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यात आहे? दोंडामार्ग या ठिकाणी आहे, दोंडामार्ग या ठिकाणी आहे. याचाच व्हिडिओ आपल्या संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.